दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीतील सहयोग निवासस्थानी पुन्हा एकदा जनता दरबार भरलाय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा हा पहिलाच जनता दरबार होता आणि छोटी मोठी कामं घेऊन हे सर्व लोक सुनेत्रा पवार यांना भेटायला आले होते। आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल, कुठून आलात आणि सुनेत्रा पवार यांची भेट झाली का? हो, भेट झाली। मी पावणेवाडीतून आलोय, माळेगाव कारखान्यापासून। माझ्या नातूची फी जरा थोडीशी जास्त कटलेली होती, त्यामुळे ते सांगण्यासाठी त्यांना भेटलो। त्यांनी अर्ज घेतला, त्याची माहिती घेऊन म्हणले आम्ही काम मार्गी लावू। अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यात काय फरक दिसतो दोघांमध्ये? आता काम करण्याची तर पद्धत बहुतेक दोघांची एकसारखी दिसते। बरं, फक्त दादा पहाटे लवकर काम सुरुवात करायची, हे आता जरा लवकर चालू करायला लागले, म्हणजे आहे त्या पद्धतीने आहे। काय ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे पावलावर पावलं वाटतायत? तुम्ही भेटला आता, काय बोलणं झालं दोघांचं? आमच्या गावाला 70 लाख रुपये दिले दादांनी सभा मंडपला। काम पूर्ण झालं, फक्त त्यांना तिकडे बोलावलं होतं। काय म्हणलं? येते म्हणले ते। कशी वाटते कामाची पद्धत? पहिलाच दिवस आहे आजचा, दुःखातून सावरतायत, मात्र तरी देखील सगळं दुःख पाठीमागं टाकून जनता दरबार सुरू केला, ही परंपरा चालू ठेवली। त्यांच्याच पायावर पाय दिलाय वहिनींनी, काय कमी पडणार नाही वहिनी, असं आम्हाला वाटते। तुम्ही भेटला सुनेत्राताईंना? काय एकंदरीत काम होतं आणि कशी भेट झाली आजची? आमचे तेच काम भेट असे झाले की आमच्या भैरनाथ मंदिराचे काम दादांनी त्याला निधी टाकला होता। ते काम अक्षरशः आता पूर्ण झालेलं आहे आणि दादांनी शब्द दिलता की त्या कामाच्या उद्घाटना प्रसंगी मी येईल म्हणून, पण आता हे दादा आपणात नाहीत, ते दुःख आहे। तेच म्हणून आम्ही वहिनींना भेटायला आलतो, तर वहिनी म्हणले की आम्ही येतो। बरं, ठीक आहे। इतर काही महिला माझ्याबरोबर, कुठून आलात आणि काय काम होतं एकंदरीत, किंवा तुमची जी भेट झाली ती कशी झाली? मी माळेगाव कारखान्यावरून आलेली आहे। मी एक कुस्तीगीर आहे आणि दादांनी मी 15 जानेवारीला दादांना भेटले, तेव्हा मला दादांनी सांगितलेलं आता आचारसंहिता चालू आहे सध्या, तू 6 तारखेला तुझे सगळे झेरॉक्स घेऊन ये। मी ज्यावेळेस माझं हे दिले होते त्यांना अर्ज, तेव्हा मला बोलले ही मला लेखी नको, मला तू झेरॉक्स मारून आणून दे, तुझी फाईल रेडी करून दे, मी तुझं काम करतो, क्रीडा खातं माझ्याकडेच आहे। हो, मग मी आता वहिनींना ते सांगितलं। अजित पवार यांच्या जनता दरबारात आणि तुमच्या आजच्या सुनेत्रा पवार यांनी घेतलेल्या जनता दरबारात काय फरक जाणवतो का? नाही, सेमच वाटते मला तर, कारण दादांसारखंच वहिनींचं पण काम आहे। अर्ज घेण्याची पद्धत वगैरे, ती त्यांची काम करण्याची, बोलण्याची, भेटण्याची, की येस म्हणून त्यांनी मला सांगितलं। एवढा दुःखाचा डोंगर वहिनींनी डोक्यावर घेऊन सुद्धा ते मागं सरून एवढी जनता दरबार दादांसारखंच सेम सगळे आले, त्याच्यामुळं थोडस वाटतं। बाबांना लंगडत इथपर्यंत घेऊन येण्याचं कारण? साहेब, आम्ही फलटण तालुक्यातून आलेले, एक बाबांची इच्छा किंवा मुलांनी शिकावं, स्वतःच्या पायावरती उभं राहावं, त्यासाठी त्यांनी जे घेतलेलं कष्ट, माझी आई अंगणवाडी सेविका, वडिलांचं निधन झाल्यापासून जी आईने आम्हाला मेहनत केली त्याला कुठेतरी फळ यावं, पण प्रत्येक गोष्टीला आर्थिक मदत तर लागतेच। त्यासाठी आदरणीय पवार साहेब, पवार कुटुंबीय सगळ्यांनीच, आम्ही, माझी ही बहीण आता सेकंड इयरला आहे, माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं, आमच्या दोघांना पवार चॅरिटेबल ट्रस्ट मधून कंटिन्यू 4 वर्ष मदत केली, ज्यातून आम्ही शिक्षण घेऊ शकलो, आमच्या स्वतःच्या पायावरती उभं राहू शकलो। त्याबद्दल आम्ही आज जी भेट झाली त्या भेटीत काय झालं? आजची भेट फक्त त्यांना सांत्वन भेटीसाठी आम्ही आलतो। मागचे 10 दिवस आम्हाला काही भेटता आलं नाही, आजोबांची इच्छा होती, वयानुसार त्यांना पण येता आलं नाही, म्हणून आज त्यांना खास फक्त आम्ही भेटायसाठी। काय फरक वाटतो अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या या सर्व कामकाजामध्ये? दोन्हीचं सेमच आहे, काहीच अंतर नाही, कामाची पद्धत पण तीच आहे। ठीक, ताई तुम्ही कुठून आलात आणि तुमची आणि सुनेत्रा पवार यांची भेट झाली, कशी भेट राहिली, काय अनुभव आला? मी सध्या आता बारामतीतच आहे आणि जसं आम्ही आजी दादांना भेटायचो, जसं पहिला जे अगोदर जे जनता दरबार भरायचा, आताही सेम तसाच आहे। त्यांच्या कामामध्ये काही जरासाही बदल नाहीये आणि जे आज त्यांच्याकडून होती दादांकडून आता वहिनी त्या पूर्ण करणार आहेत, ही नक्की खात्री आहे आम्हाला। तुम्ही भेटला ताईंना, एकंदरीत कसं काय वाटतंय? म्हणजे आता दादा नाही आहेत, पण दादाची जागा या ठिकाणी सुनेत्रा पवार चालवत आहेत। दादांच्या आणि वहिनींच्या कामात काहीच फरक नाहीये आणि दादांची जागा वहिनी चालवतील। दादा हे आमचे बारामतीकराचा प्रेमाचा प्रसाद होता, कृतीचा ध्यास होता आणि बारामतीच नव्हे तर महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होता आमचा दादा। तरी वहिनी दादांची जागा चांगली चालवतील आणि आम्ही सगळ्या बारामतीच्या महिला भगिनी आहोत, त्या वहिनीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे। काय एकंदरीत तुम्ही कुठून आलात आणि आज ज्यावेळी सुनेत्रा पवार यांची भेट झाली, या भेटीतून काय वाटतं? अजित पवार यांनी जे कामकाजाची पद्धत ठेवली होती तीच पद्धत सेम आहे, तोच वारसा पुढे घेऊन सुनेत्रा पवार चालतील असं वाटतं?
हो वाटतं आम्हाला तसं. दादांच्या आणि त्या वहिनींच्या कामामध्ये काहीच फरक नाही. अगदी सेम तेच वहिनी फॉलो करतायत आणि आम्हाला आशा आहे की आमच्या कामात आमच्या अडचणीत त्यांचं सहकार्य आम्हाला खूप मिळेल. तुम्हाला काय वाटतं, महिला म्हणून तुम्ही भेटला होता त्यांना? हो त्यांना भेटले. म्हणजे मी तर फर्स्ट टाइमच भेटले त्यांना. मला थोडंसं दवाखान्याचा इश्यू होता म्हणून मी त्यांच्याकडे गेले. मला असं वाटतं जागीच तोडगा काढला? बोलले त्यांना मी, बघू आता काय रिस्पॉन्स येतो. दादाच्या आणि त्यांच्या कामामध्ये काय फरक? नाही फरक नाहीये, सेम होईल. ठीक, खूप खूप धन्यवाद. तर आपण बघतोय की सध्या आपण बारामतीमधील सहयोग निवासस्थानाच्या बाहेर आहोत आणि सुनेत्रा पवार आतमध्ये जनता दरबार घेत आहेत. आणि एकंदरीत जर आपण बघितलं तर पुणे जिल्ह्याच्या म्हणा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी लोक भेटायला येत असतात, आपापल्या अडीअडचणी घेऊन ते येत असतात. अजित पवार ज्यावेळी होते त्यावेळी ही लोक यांना भेटायची. अजित पवार तातडीनं अधिकाऱ्यांना घटनास्थळीच लगेच ते सर्व प्रक्रिया समजून घ्यायचे आणि याच ठिकाणी तो तोडगा काढून तो प्रश्न सोडवण्याचा ते प्रयत्न करायचे. अगदी त्याच पावलावर ते पाऊल ठेवून सुनेत्रा पवार देखील काम करताना आपल्याला पाहायला मिळते. देवा राखुंडे, NTV मराठी, बारामती.